सर्वांना श्री स्वामी समर्थ। दिवाळी विशेष कमळगठ्ठ्यांच्या मण्याची सेवा आज आपण हवनयुक्त कशी करायची ते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर तुम्ही इथे बघू शकता आपल्याला ही जी आपण दिवाळी विशेष कमळगठ्ठ्यांच्या मण्याची सेवा 8 दिवस केलेली आहे। तर जर तुम्ही 13 तारखेला चालू केलेली असेल तर तुम्हाला 20 तारखेला याचं हवन हे करायचं होतं। जर तुम्ही 14 तारखेला केलेले असेल तर तुम्हाला 21 तारखेला म्हणजे दिवाळीच्या दिवशी याचं हवनयुक्त ही संपूर्ण सेवा आपल्याला महालक्ष्मीच्या चरणी अर्पण करायची आहे। तर हे हवन कसं करायचं आहे आणि यामध्ये कोणती कोणती सेवा घ्यायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण इथे बघणार आहोत। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे जे कमळगठ्ठ्याचे मणी आपण 8 दिवस यावरती सेवा ही केलेली आहे। तर हे सर्वप्रथम आपल्याला तुपामध्ये भिजत ठेवायचे आहे। यानंतर हवनसाठी आपल्याला लागणार आहे गौरी आणि 5 वेगवेगळ्या झाडांच्या काड्या। जर तुमच्याकडे हे काड्या अवेलेबल नसेल, फक्त गौरी असेल तर ती तुम्ही असे हवनकुंडामध्ये किंवा अशा छोट्याशा धूप पात्रामध्ये किंवा देवाच्या प्लेटमध्ये हे घेऊन यावरती कापूर टाकून शुद्ध गाईचं तूप आपल्याला यासाठी वापरायचं आहे। तर अशा प्रकारे ह्या सर्व वस्तू आता या ठिकाणी मी घेतलेल्या आहे। यानंतर आपल्याला हे जे आपलं गौरी आहे कापूर टाकून हे सर्व आपल्याला पेटून घ्यायचं आहे। नंतर यामध्ये आपल्याला जी सेवा घ्यायची आहे ती आहे 11 वेळा आपल्याला श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे आणि श्री स्वामी समर्थ स्वाहा असं म्हणत यावरती आपल्याला तुपाचा स्वाहाकार हा करायचा आहे। असं आपल्याला 11 वेळा या मंत्राने स्वाहाकार करून झाल्यानंतर 24 वेळा गायत्री मंत्र हा म्हणायचा आहे। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् स्वाहा असं म्हणत आपल्याला गायत्री मंत्राचा 24 वेळा स्वाहाकार हा करायचा आहे। यानंतर आपल्याला नवार्ण मंत्राचा 16 वेळा जप करून सुद्धा गाईच्या शुद्ध तुपाने स्वाहाकार करायचा आहे आणि शेवटी 16 वेळा आपल्याला कमलात्मक मंत्र हा म्हणायचा आहे। ओम श्री ह्रीं श्री कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ही श्री महालक्ष्मी नमः स्वाहा असं म्हणत आपल्याला जे आपण कमळगठ्ठ्याचे मणी तुपामध्ये भिजत ठेवलेले आहे याचा स्वाहाकार करायचा आहे। तर अशा प्रकारे आपल्याला 16 वेळा हा मंत्र म्हणून हा संपूर्ण मण्यांचा स्वाहाकार करायचा आहे। नंतर पूर्ण स्वाहाकार हा झाल्यानंतर आपल्याला ही जी आपलं रक्षा आपली तयार होणार आहे ही आपल्याला घरामध्ये थोडी नंतर आपल्याला ही संपूर्ण एका चांगल्या जागेवरती किंवा पाण्यामध्ये विसर्जन हे करायचं आहे। तर अशा प्रकारे आपली ही संपूर्ण 8 दिवसाची सेवा 8व्या दिवशी संपूर्ण होईल। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब जरूर करा। सर्वांना श्री स्वामी समर्थ दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा।